हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही अतिशय आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7. सब्जेक्ट आहे जनरल सायन्स आणि त्यामधील आपला चॅप्टर घेत आहोत आपण मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. त्यामधील हा मित्रांनो हा सेकंड व्हिडिओ. चला मित्रांनो सुरू करूया. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. चॅप्टर नंबर 6 मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मित्रांनो, हा आपला या चॅप्टरचा सेकंड व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ. पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच. मित्रांनो, त्यामध्ये आपण नेमकं काय शिकलो त्याचं आपण रिमाइंड करूया. आपण शिकलो फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आहे का, त्याचप्रमाणे स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी? क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन आपण बघितली होती. द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली magnitude and direction are given, so which is called the वेक्टर क्वांटिटी. आपण याचा डिस्टिंग्विश पण बघितला. स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, नेमका फरक काय तो सुद्धा आपण मागच्या लेक्चरला बघितला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, मास म्हणजे काय, त्याचप्रमाणे वेट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये नेमका फरक कोणता आहे. मास स्केलर क्वांटिटी का आहे आणि वेट वेक्टर क्वांटिटी का आहे हे सुद्धा तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये बघितलं असेल. त्याचप्रमाणे या प्रश्नांचा दिलेल्या यूज युअर ब्रेन पॉवर यासुद्धा प्रश्नांचा आपण शोध घेतला होता. ते सुद्धा आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, आठवत असेल, सपोज तुमचं ते लेक्चर मिस झालं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करून तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, लेटेस्ट स्टार्ट सेकंड लेक्चर. ओके. Will it be possible to use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity, temperature? मित्रांनो, हे जे आपल्याला दिलं आहे मास, वेट, टेम्परेचर नाही का, याचं मापन जर आपल्याला करायचं असेल तर एकच युनिट कसं वापरता येईल असं आपल्याला विचारलं आहे. तसं ते पॉसिबल नाही आहे. आपल्याला एका युनिटमध्ये ते मोजता येणार नाही. अंतर मोजायचे आपण मीटर मोजणार. ती आपला मास मोजायचा आहे तर आपण त्यासाठी किलोग्रॅमच वापरणार. असं नाही होऊ शकत किलोग्रॅमच्या ठिकाणी आपण मीटर लावणार. हा याचं वजन 2 मीटर आहे असं आपण म्हणू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक स्पेसिफिक फिजिकल क्वांटिटीसाठी एक स्पेसिफिक युनिट जे आहे त्याचाच वापर आपण करू शकतो. ओके. इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर एनी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर बघितलं तर आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचं मेजर जे ते करत असतो नाही का. ॲज दिस फिजिकल क्वांटिटी आर डिफरंट फ्रॉम ईच अदर अ स्पेसिफिक युनिट. प्रत्येकाचं युनिट जे आहे ते हे वेगवेगळं आहे नाही का. त्यामुळे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला मेजर करायचं असेल त्यानुसार वेगवेगळी त्यांची युनिटे असतात. देअरफॉर डिफरंट युनिट्स आर यूज बाय मेजरिंग डिफरंट क्वांटिटीज. आत्ता सांगितल्याप्रमाणे वजन जर आपल्याला मोजायचं असेल तर तिथे मीटर घेऊन चालणार नाही किंवा सेकंद घेऊन चालणार नाही, तर तिथे आपल्याला किलोग्रॅम किंवा ग्रॅमच घ्यावा लागेल. ओके मित्रांनो, पुढे बघूया. स्टँडर्डाइज मेजरमेंट इम्पॉर्टंट आहे. स्टँडर्डाइज मेजरमेंट नेमकं का केलं गेलं आहे हे काम महत्त्वाचं आहे. ते आपल्याला आता त्याची उत्तर आपल्याला पुढे शोधायचे. बघूया. टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग. Let one student from the class measure 4 hand spans of the string and cut it there. मित्रांनो, इथे बॉल ऑफ स्ट्रिंग म्हणजे नेमकं काय, तर थोडक्यात द बॉल ऑफ स्ट्रिंग म्हणजे आपल्याला म्हणता येईल एखादा जाड दोरा असतो त्याचा गुंडाळा केलेला असतो बघा नाही का. गुंडा आपण ज्याला म्हणतो, जाड सुतळी असते बघा आपली, सुतळीचा थोडक्यात तो गुंडा असेल किंवा सुतळी गुंडाळलेला तो एक हे असेल, व्हील असेल समजा नाही का. मग काय करायला सांगितलं आपल्याला, तर मेजर घ्यायचं आहे. केवढं घ्यायचं आहे तर 4 हँडस्पान्स. अँड म्हणजे हँडस्पान म्हणजे थोडक्यात एका हाताचं, समजा उजवा तुम्ही असा क्षितिज समांतर धरा, तो तेवढं जे अंतर असेल एका हाताचं तेवढं मेजर करायचं आहे. तो कितीदा करायचा आहे तर 4 टाईम्स. ओके. आणि ती स्ट्रिंग कट करायची. ती कट केल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं आहे, त्यालाही सांगायचं तुझंसुद्धा ते तेवढंच माप घे, एका हाता एवढं माप घे आणि पुन्हा ती कट करायची. असे 4-5 विद्यार्थी घेऊन तुम्ही करू शकता. ते केल्यानंतर त्या ज्या सुतळ्या आहेत त्या किंवा तो दोरा आहे त्यांचं माप सारखं येतं का, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा मित्रांनो. त्यांचं माप जे येतं सारखं येतं का. नाव होल्ड ऑल द पीसेस टुगेदर बाय वन एंड आर दे ऑल ऑफ द सेम लेंथ. त्यांची लेंथ सेम आहे का, तर ऑब्व्हियसली आपण आता हा प्रयोग करू नसलो, आपण वर्गात नाही आहेत, पण तुम्ही घरातसुद्धा करू शकता नाही का. किंवा आपण इमॅजिन तर नक्की करू शकतो की प्रत्येक विद्यार्थी तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना तुम्ही ओळखतात, एखाद्याचा हात कमी असेल, एखाद्याचा हात जास्त असेल नाही का. एक दोन सारखे येऊ शकतात, परंतु मोस्टली जे आहेत त्या ज्या लांबी आहेत, त्या ज्या लेंथ आहेत त्या दोऱ्याच्या, त्या सेम येणार नाही. मग मित्रांनो, समजा तुम्ही
वायर समजा विकत घ्यायला गेला तर त्यावेळेस नेमकं काय करतो तू काय काय आपण म्हणतो असं तर म्हणत नाही एक हात वायर द्या किंवा 2 हात वायर द्या. तिथे आपण नेमकं स्पेसिफिक स्टँडर्डाइज मेजरमेंट जे आहे म्हणजे ते युनिट जे घालून दिले आपल्याला मीटर त्याचाच आपण वापर करतो. 1 मीटर वायर द्या 2 मीटर वायर द्या हे स्टँडर्डाइज मेजरमेंट खूप गरजेचं असतं आणि ते केलं गेलेलं आहे. तिथे आपण सांगू शकत नाही की मला 1 हात वायर हवी असं कारण की प्रत्येक दुकानदाराचा 1 हात वेगळा असेल त्यामुळे आपल्याला ते प्रमाणित प्रमाणात मिळणार नाही. स्टँडर्डाइज मेजरमेंटमध्ये ते आपल्याला मिळणार नाही हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे स्टँडर्डाइज मेजरमेंट जे आहे हे अत्यंत गरजेचे असते. ओके मित्रांनो बघूया पुढे. सेकंड, नाव मेजर द लेंथ ऑफ पेन्स बाय मीन्स ऑफ द स्पॅन ऑफ युअर हँड. आस्क युअर फ्रेंड्स टू डू द सेम. मित्रांनो थोडक्यात काय करायचं आहे आपल्या पेनची लांबी मोजायची आहे. ती कशाने आपल्या वीत असतो आपल्या हाताचा वीत माहिती तुम्हाला 1 वीतभर 2 वीत आपण मोजतो की नाही तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या वीतनुसार त्या पेनची लांबी मोजायची लेंथ मोजायची. काय होणार आहे मित्रांनो तर ऑब्व्हियसली त्या सेम येणार का नाही येणार कारण की इथे सुद्धा प्रत्येकाची वीत लहान मोठी असणार आहे नाही का. आता तुम्ही वर्गात नाही तुम्ही घरात एखादा टेबल मोजा तुमच्या पप्पांना मोजायला सांगितलं तर त्यांच्याकडे समजा 4 वीत आलं तर तुमचा तो 5 वीत येईल. तुमच्यापेक्षा लहान बाउंड असेल त्याचा तो 6 वीत येणार कारण काय त्याचे हात जे आहेत ते छोटे असल्यामुळे तेवढी वीत त्यांची ती जास्त भरणार आहे. त्यामुळे इथेसुद्धा आपल्याला असं कळतं की प्रत्येकाचं हाताचं माप हे वेगळं असणार आहे. त्यामुळे त्याच्याने आपण मेजर करू शकत नाही आणि केलं तरी ते योग्य उत्तर असू शकत नाही कारण की प्रत्येकाची हाताची लांबी जी आहे समजा त्या ज्याला आपण म्हणतो स्पॅन हँड त्याची वेगवेगळी असणार आहे लेंथ वेगळी असणार आहे. त्यामुळे ते सुद्धा शक्य होणार नाही. सो स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. सच मेजर आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. आता हे स्टँडर्ड युनिट्स जे ते ठरवले गेलेले आहेत. आता हे स्टँडर्ड युनिट्सची आवश्यकता का तर हे आपल्याला कळालं असेल की आपण समजा दुकानात गेलो तर आपल्याला वायर घ्यायची असेल तर तिथे आपण 1 हात द्या 1 हात वायर द्या 2 हात वायर द्या असं सांगू शकत नाही. त्यामुळे या स्टँडर्डाइज युनिटची आपल्याला आवश्यकता असते. ओके. फॉर एक्झाम्पल द मीटर इज स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. आता समजा आपल्याला लांबी मोजायची असेल तर त्यासाठी मीटरचे हे एक त्याचं एकक असू शकेल मीटर. त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजेच काय असणार आहे 1 मीटर. ओके. आता 1 मीटर हे आपल्याला माहिती आहे. 1 मीटर नेमकं काय नेमकी किती लांबी असते हे स्टँडर्डाइज केले गेलेलं आहे. आता 1 मीटर सपोज हे 1 मीटर आहे. ओके 1 मीटर म्हणजे हे आपल्याला माहिती आहे हे 100 सेंटीमीटर असेल. ओके हे किती असणार आहे 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. त्यामुळे हे जे आहे हे प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही कोणत्याही दुकानात गेला तुम्हाला 1 मीटर वायर हवी असेल तर बरोबर ती 1 मीटर असेल. बघ तुम्ही त्यांच्याकडची पट्टी बघितली असेल नाही का ती पट्टी जी आहे ती स्टँडर्डाइज असते. त्या पट्टीचं माप ती प्रत्येक दुकानदारांकडे ती असते आणि तिचं माप जे आहे हे स्टँडर्डाइज आहे. म्हणजे तिथे कुठेही चूक होणार नाही. तिथे 99 सेंटीमीटर कुठे असणार नाही किंवा 101 सेंटीमीटर ती असणार नाही. ती बरोबर असणार आहे 100 सेंटीमीटर. यालाच आपण थोडक्यात म्हणतो स्टँडर्ड मेजरमेंट. ओके मित्रांनो पुढे बघूया. वाय इज देअर नीड फॉर सच स्टँडर्ड युनिट्स. मग हे स्टँडर्ड युनिट्स गरजेचं काय कारण की ॲक्युरेसी जी आहे ती यायला पाहिजे. सपोज द स्पॅन ऑफ हँड इज ॲक्सेप्टेड ॲज द युनिट फॉर मेजरिंग लेंथ. सपोज समजा आपण असं म्हटलं त्यांनी की स्पॅन ऑफ हँड म्हणजे आपली वीज जी आहे ती प्रमाणित मानली ती आपण जर स्टँडर्डाइज मानली तर मित्रांनो ती प्रत्येकाची वीत वेगळी असणार आहे. प्रत्येकाचा जो स्पॅन ऑफ हँड जो आहे तो वेगळा असणार आहे. त्यामुळे लांबी प्रत्येकाची चुकणार आहे. त्यामुळे ती प्रमाणित केलेली नाही आहे तर ती आपल्याला ॲक्सेप्ट करता येणार नाही. त्यामुळेच आपल्याला काय करतो मीटर किंवा जे स्टँडर्डाइज मेजरमेंट आहे त्याचा वापर करून आपण जे आहे त्या वस्तू विकत घेतो किंवा त्याचाही वापर तिथे केला जातो. थोडक्यात आपल्याला इथे मित्रांनो हेच सांगितलेलं आहे. ओके आपण बघूया पुढचं टॉपिक. ऑलवेज रिमेंबर. ओके मित्रांनो हे बघूया प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट. प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट म्हणजे आपल्याला सांगता येईल आपण सध्या जे मापन पद्धती वापरतो आहे त्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपल्याला माहिती आवश्यक आहे. जे माहिती असणं आवश्यक आहे. प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट सध्याच्या वापरण्यात येण्याच्या पद्धती थोडक्यात. ओके पहिली आहे MKS सिस्टीम. मित्रांनो MKS सिस्टीम हे सिस्टीमचं नाव जे तुम्ही आता पुढे सायन्समध्ये पुढे शिकणार आहात फिजिक्स ज्यावेळेस तुम्ही पर्टिक्युलर शिकणार त्यावेळेस MKS CGS
हे वारंवार येतील. आता हे म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर. आता लक्षात घ्या मित्रांनो, एम जो आहे तो म्हणजे इथे स्टँड आहे मीटरसाठी, त्यातील आपण काय असतो डिस्टन्स मोजण्यासाठी आपण मीटर वापरतो. ओके, पुढे किलोग्रॅम. आता किलोग्रॅम आपण कशासाठी वापरतो, तर मास मोजण्यासाठी किलोग्रॅम वापरतो आपण, नाही का. हा झाला एम. ओके, एम मीन्स मीटर, हा आहे के मीन्स किलोग्रॅम, आणि हा एस जो आहे तो वेळेसाठी टाईमसाठी आपण वापरतो म्हणजे सेकंड्स. ओके, असा हा एम केस उलटलेला आहे, परंतु असा हा एम केस तयार झालेला आहे. ओके, एम केस सिस्टीम म्हणजे मित्रांनो थोडक्यात काय कळालं असेल तुम्हाला. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर्स, मास इन किलोग्राम्स अँड टाईम इन सेकंड्स. ओके, तशाच पद्धतीने सी जी एस सिस्टीम ही सुद्धा नाव तुम्ही वारंवार ऐकणार आहात. तर सी जी एस सिस्टीम म्हणजे काय, सेम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर्स. इथे होता मीटर होता, हा फरक आहे बघा, इथे मीटर होता, इथे आहे सेंटीमीटर डिस्टन्ससाठी. आता इथे आपण माससाठी आपण होता किलोग्रॅम, आता इथे असणार आहे ग्रॅम म्हणजे जी, आणि मात्र वेळेसाठी तेच आहे युनिट एस मीन्स सेकंड, इथे सुद्धा टाईमसाठी एस म्हणजे सेकंड. मित्रांनो तुम्हाला आता हे कळालं असेल एम केस आणि सी जी एस सिस्टीम जी आताची प्रचलित पद्धती आहे ती म्हणजे नेमकी काय. ओके, इन द एम केस सिस्टीम ऑफ मेजरमेंट डिस्टन्स मास अँड टाईम आर ॲक्सेप्टेड ॲज द फंडामेंटल क्वांटिटीज. मित्रांनो याच फंडामेंटल क्वांटिटीज जे आहेत आधारभूत मानल्या गेलेल्या आहेत, नाही का. आणि यानुसारच मग इतर क्वांटिटीचं जे मापन जे ते केलेलं असतं, कारण की अदर क्वांटिटीज आर रिलेटेड टू दिस 3 क्वांटिटीज. ज्या दुसऱ्या क्वांटिटीज ज्या आहेत या मूळतः या क्वांटिटीशी रिलेटेड आहेत, त्यामुळे त्यांचं जे युनिट आहे ते आपण सर्च करू शकतो. इथे मित्रांनो बघूया, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ओके, फिजिकल क्वांटिटी एम केस सी जी एस हे तर आपण आता शिकलो आहे. पुन्हा एकदा बघूया, डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण ते कशामध्ये करणार. इथे बघा मास जे ते आपल्याला दिलेलं आहे, मास किलोग्रॅममध्ये मेजर केलं एम केस सिस्टीममध्ये, सी जी एस सिस्टीममध्ये केलं आहे ते ग्राममध्ये. आता डिस्टन्स आपल्याला करायचं असेल तर ते एम केसमध्ये काय येणार, तर आपण आत्ताच बघितलं आहे मीटर. ओके मित्रांनो, मी लिहू शकत नाही, जागा कमी आहे, पण तुम्ही समजून घ्या हे आहे मीटर. ओके, सेकंड वन इज, इथे फक्त मी खून करतो, इथे लिहिणार मीटर. ओके, इथे लिहिणार तुम्ही सी जी एसमध्ये डिस्टन्ससाठी तुम्हाला येईल सेंटीमीटर. ओके, इथे मीटर आहे, इथे सेंटीमीटर सी जी एस मध्ये. टाईम तुम्हाला मित्रांनो लिहिता येईल, इथे येणार टाईम येणार सेकंड, एम केसमध्ये सेकंडच आहे आणि सी जी एसमध्ये सुद्धा सेकंड आहे. हे 3 आपण आता शिकलेलोच आहोत. वरती तुम्ही जे आठवत असेल वरती टेबलमध्ये, या टेबलमध्येच तो दिलेला आहे. ओके, आता राहिला दुसरी फिजिकल क्वांटिटी इथे आपल्याला दिली आहे, ती म्हणजे स्पीड. आणि तिचे जे युनिट्स आहेत, तिचे जे मेजरमेंट आहेत ते एम केस आणि सी जी एसमध्ये आपल्याला दिलेले नाही आहेत. बट स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स अँड टाईम. आपल्याला माहिती आहे स्पीड जी आहे ही क्वांटिटी रिलेटेड आहे डिस्टन्स अँड टाईमनुसार. कारण की स्पीड इज इक्वल टू, इथे लिहितो बघा, हे लक्षात ठेवा, हे लिहिणं गरजेचं आहे. स्पीड इज इक्वल टू, स्पीड हा स्पीड आहे लक्षात घ्या, इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम असतो. डी फॉर डिस्टन्स किंवा लिहितो डिस्टन्स. ओके, डिव्हायडेड बाय टाईम. मग आता एम केसमध्ये नेमकं याचं युनिट काय येणार स्पीडचं, तो ऑब्वियसली डिस्टन्सचं आहे एम आणि टाईमचं आहे सेकंड. सो स्पीडचं युनिट येणार एम केसमध्ये एम डिव्हायडेड बाय एस. ओके, सिमिलरली इन सी जी एस सिस्टीम स्पीडचं जे युनिट येणार आहे ते येणार आहे सेंटीमीटर पर सेकंड और सेंटीमीटर डिवायडेड बाय सेकंड. मला वाटतं मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. पुढचा टॉपिक बघूया मित्रांनो. तेच म्हटलं इथे बघा, देर आर मेनी फिजिकल क्वांटिटीज बट मेजॉरिटी ऑफ देम आर रिलेटेड टू इच अदर. प्रत्येक क्वांटिटी एकमेकाशी रिलेटेड आहे. आत्ताच आपण बघितलं की स्पीड जो आहे हा रिलेटेड आहे डिस्टन्स आणि टाईमनुसार, तेच आपल्याला मित्रांनो दिलेलं आहे. ओके, पुढचा भाग बघूया नेमका काय दिला आहे. वर्कआउट द एरिया ऑफ युअर क्लासरूम, विच क्वांटिटीज आर टेकन इन टू अकाउंट टू कॅल्क्युलेट द एरिया. तुम्हाला मित्रांनो विचारलं आहे तुमच्या क्लासरूमचं तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. ओके, आता क्लासरूममध्ये जर तुम्ही नाही येत परंतु तुमचा क्लासरूम तुम्हाला आठवतो नेमका कोणता आहे तो. ओके, मोस्टली क्लासरूम जे आहेत ते रेक्टँगल साईजमध्ये असतात या पद्धतीने. ओके, आता रेक्टँगलचा एरिया काढणं ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकला आहात मॅथ्समध्ये. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी.
एल मीन्स लेंथ अँड बी मीन्स ब्रीड. म्हणजे तुम्ही काय करणार थोडक्यात, त्या क्लासरूमची लेंथ मोजणार, किती मीटर आली आहे ती मोजणार, त्याची युनिट मीटरमध्ये लिहिणार. ओके. आणि पुन्हा ब्रीड पण मोजणार या पद्धतीने. ही किती आली आहे ती लिहिणार. फॉर एक्झाम्पल दिस इज 5 मीटर अँड दिस इज 7 मीटर. सो इट्स एरिया इज इक्वल टू 7 × 5. एरिया इज इक्वल टू 7 × 5 इज इक्वल टू 7 5 35 मीटर स्क्वेअर ऑर स्क्वेअर मीटर. या पद्धतीने तुम्ही तो एरिया जो तो काढू शकाल, नाही का. ओके. पुढे बघूया फंडामेंटल क्वांटिटीज. इट इज इनफ टू सिलेक्ट फ्यू आउट ऑफ द मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट्स. म्हणजे काही ज्या पद्धतीने आपण स्पीडची युनिट काढलं, स्पीडसाठी आपल्याला गरज नव्हती MKCGSमध्ये जाण्याची. डायरेक्ट आपण काय केलं, स्पीडची युनिट काढताना आपण नेमकं काय केलं होतं, तर मीटर अपॉन टाईम आणि सेंटीमीटर अपॉन टाईम या पद्धतीने आपण केलं होतं मित्रांनो. मग त्यासाठी प्रत्येक क्वांटिटीचं आपल्याला युनिट काढण्याची गरज नाही आहे. दॅट युनिट्स ऑफ द क्वांटिटीज लेंथ अँड टाईम नीड टू बी स्टँडर्डाइज. हे झालं तर सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. मग यांनाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज असे म्हणतो. ज्यांचे युनिट आपण काढले, थोडक्यात लेंथ असेल, टाईम असेल, दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. त्यांनाच आपण काय म्हणतो, मग स्टँडर्ड युनिट म्हणतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. Of course, a standard fundamental unit must be available to all and it must be not a variable. मित्रांनो, अर्थातच हे जर स्टँडर्ड फंडामेंटल युनिट असेल तर हे पूर्ण जगात, पूर्ण देशांमध्ये हे सेम असलं पाहिजे. असं नको व्हायला की समजा भारतामध्ये 1 मीटर म्हणजे वेगळी लेंथ येते आहे आणि या युरोपमध्ये गेलात, अमेरिकेत गेलात, जापानमध्ये गेलात तर तिकडे वेगळी 1 मीटर म्हणजे वेगळी लेंथ असेल, असं होणार नाही. मग त्यासाठी हे जे आहे हे मस्ट नॉट बी व्हेरिएबल. म्हणजे कुठेही चेंज व्हायला नको. कुठेही आपण जाणार असू तर 1 मीटर म्हणजे तेवढीच लेंथ जी कोणत्याही जगामधील कोणत्याही ठिकाणी घडते, तीच लेंथ 1 मीटर म्हणजे तिथेसुद्धा आली पाहिजे. म्हणजेच आपण याला थोडक्यात आपण काय म्हणतो, त्याचं फॉर्मेशन जे आहे ते एक असलं पाहिजे. मग यासाठी काय केलं जातं, मग यासाठी कोणती सिस्टीम आहे, तर यासाठी आपल्याकडे आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणजे थोडक्यात एका ठिकाणी ते मेजरमेंट ठरवलं जातं. फॉर एक्झाम्पल किलोग्रॅम असेल, मीटर असेल, आणि तेच फॉलो केलं जातं. त्याच्या प्रत्येकाच्या लॅबोरेटरीज जे आहेत त्या प्रत्येक देशात आहेत. आणि 1 मीटर म्हणजे एवढं अंतर ते प्रत्येक देशात सारखं असलं पाहिजे या पद्धतीने ते ठरवलं जातं. आणि त्या पद्धतीने मग ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या ठरवल्या गेलेल्या आहेत. 1 मीटर, 1 किलोग्रॅम याचं वेट जर तुम्ही कुठेही गेलात तरी ते बदलत नाही, ते तेच असतं. कारण काय, ते फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ओके. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे थोडक्यात काय, हे जे युनिट आहे यांची एक इंटरनॅशनल पद्धती आहे, नाही का. यामध्ये जवळजवळ 7 फंडामेंटल युनिट्स इथे आपल्याला दिले बघा. 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. 7 जे आपले फंडामेंटल युनिट्स आहेत, नाही का, त्याच्या राशींवर म्हणजे त्यांच्या एककावरती आधारित आहेत. सध्या जगभरात हीच पद्धतीची ती वापरली जाते, नाही का. इट इज करंटली यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड इट इज कॉल्ड सिस्टीम इंटरनॅशनल मीन्स SI युनिट. तुम्ही 6वीला पण शिकला असाल किंवा 7वी 8वीला पण येणार. SI युनिट नेमकं काय, तर SI युनिट म्हणजेच ही पद्धत आहे. हिला आपण म्हणजे थोडक्यात सिस्टीम इंटरनॅशनल. इट इज कॉल्ड सिस्टीम इंटरनॅशनल ऑर SI. इज करंटली यूज ऑल ओव्हर दी वर्ल्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड मेट्रिक सिस्टीम. याला आपण मेट्रिक सिस्टीम असं सुद्धा म्हणतो. यानुसार मित्रांनो लेंथ असेल, त्याचप्रमाणे मास असेल किंवा टाईम असेल, या एककांची नावं जी आहेत ती दिली जातात. या युनिटची नावं जी आहेत ती दिली गेलेली आहेत. ती बघूया खाली आपल्या टेबलामध्ये ती दिलेली आहेत, ती बघूया. ओके. या पद्धतीने हा टेबल दिला आहे. क्वांटिटी, लेंथ, नेम ऑफ द युनिट, मीटर, सिम्बॉल स्मॉल m काढला जातो. मास जे आहे ते किलोग्राम, ते सिम्बॉल त्याचा आहे kg अँड टाईम सेकंड, तो सुद्धा एसमध्ये दिला जातो. ओके मित्रांनो, हे तुम्हाला कळलं असेल. पुढे जाऊया. इथे नेमकं काय दिलं ते बघूया. स्टँडर्ड ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. आता याचं स्टँडर्डायझेशन नेमकं कसं केलेलं आहे बघा. ॲज द स्टँडर्ड ऑफ मास, सॉलिड सिलेंडर मेड ऑफ प्लॅटिनम अँड इरिडियम. ओके. मेड ऑफ अ प्लॅटिनियम अँड इरिडियम अलॉय म्हणजे काय, थोडक्यात त्याचं संमिश्र आहे. इज केप्ट इन द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट पॅरिस. मित्रांनो, थोडक्यात काय, प्लॅटिनम आणि इरिडियम यापासून एक थोडक्यात आपण म्हणूया अलॉय म्हणजे संमिश्र एक त्याचा सिलेंडर बनवला गेला आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा छोटासा दंडगोल बनवला गेला आहे. आणि तो जो आहे तो
पॅरिस इथे ठेवलेलं आहे. त्यानुसारच मग त्याचीच अधिरूपं किंवा त्याचीच रूपं जे घेतली जातात आणि अचूक प्रमाणीकरण त्याचं केलं जातं. आणि वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये फॉर एक्झाम्पल इंडिया असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल, तिथे मग त्याचीच प्रतिरूपं, तो जो सिलेंडर आहे, सपोज त्याचं काहीतरी मास असेल 1 kg, तर तोच प्रमाणित मानला गेला आहे, नाही का. समजा हा तो बनलेला आहे, हा सिलेंडर समजा तो सपोज बनलेला आहे 1 kgचा, याला पॅरिसमध्ये ठेवलं आहे आणि याला जगभराची मान्यता आहे. आता हा सपोज 1 kg असेल, ओके, हा 1 kg असेल, तर याचा जेवढं द्रव्य याच्यामध्ये असेल आणि तोच प्रमाणित करून सगळीकडे काय केला आहे, डिलिव्हर केला गेला आहे. अर्थातच प्रत्येक देशाच्या त्यामध्ये वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत आणि त्या प्रयोगशाळा किंवा संस्थांमध्ये तो ठेवला गेला आहे आणि त्याचं माप वापरून प्रत्येक ठिकाणी 1 kg असेल, म्हणजे एक्झाम्पल सांगतो, 1 kg 5 kg या पद्धतीचं किलोग्रॅमचं जे मेजरमेंट आहे, फिजिकल क्वांटिटी जी आहे ती मोजली जाते, ती प्रत्येक ठिकाणी सारखी येते. म्हणूनच अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्ही 1 किलोग्रॅम ॲपल घेतले, तेवढेच इंडियामध्ये घेतले तरी त्याचं 1 kg असणार, तर त्यांचं जे आपलं मास आहे ते सेम असणार आहे, आपल्याला कळेल. ओके मित्रांनो, आता इथे तुम्ही लक्षात काय ठेवणार, तर नेमकं ते कशापासून बनलं आहे, तर प्लॅटिनियम आणि प्लॅटिनम आणि इरिडियम याचं अलाय आहे, ते म्हणजे तुमच्या काय संमिश्र आहे आणि त्यापासून ते बनवलं गेलेलं आहे. आणि त्याचेच मग वेगवेगळ्या थोडक्यात आपल्याला म्हणता येतील लॅबोरेटरीज किंवा इन्स्टिट्यूट जे आहेत पूर्ण वर्ल्डमध्ये, प्रत्येक देशामध्ये, आणि मग ते मेजरमेंटचं काम जे ते बघत असतात. ओके, पुढे बघूया. पुढे मित्रांनो इथे सुद्धा लेंथसाठी दिलेलं आहे. ओके, 2 fine lines engraved a platinum and iridium bar kept in the International Bureau of Weights and measured at Paris. The distance between these 2 lines is accepted as the standard meter. थोडक्यामध्ये मित्रांनो काय, 2 रेषांमधील अंतर जे आहे ते मीटर म्हणून तिथे मानले गेले. 2 पॅरलल लाईन्स आहेत, सपोज या पद्धतीने असतील, नाही का, यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 1 मीटरचं ठेवले गेले. मग तिथूनच प्रमाणित झाले आणि हे जे डिस्टन्स आहे, एक्झाम्पल म्हणून दाखवते, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स म्हणजे 1 मीटर. आणि मग हे प्रत्येक देशामध्ये त्यांच्या लॅबोरेटरीज किंवा इन्स्टिट्यूट असतील तिथे प्रमाणित करून 1 मीटर. आता मी दुकानात गेलात, नेमकं ते 1 मीटरची जी पट्टी ती नेमकी कुठून स्टँडर्डाईज केली, तर आपल्या भारत सरकारकडनं अशी डिपार्टमेंट असतात की तिथे वेट असेल किंवा लेंथ असेल यांचं मीटर प्रमाणित करून मिळतं. आता तुम्ही जर जुने रॉकेल वगैरे घ्यायला गेलात तर बघा, एक या पद्धतीचा एक हा असायचा, नाही का, या पद्धतीचं लिटरचं माप असायचं, नाही का, ते सुद्धा प्रमाणित केलं असतं. किंवा दूधवाल्याकडे गेलात तुम्ही तर तिथे सुद्धा त्याचं 1 लिटरचं माप जे आहे ते या पद्धतीचं असतं, ते सुद्धा आपल्याला भारत सरकारकडनं प्रमाणित करून घ्यावं लागतं. या पद्धतीने 1 लिटरचं माप असेल दुधाचं, बघा असं असतं की नाही, याच पद्धतीने काहीतरी असतं बघा, नाही का, 1 लिटर 2 हाफ लिटर, या पद्धतीची ही मापं असतात. ही सुद्धा आपल्याला घरच्या घरी बनवता येत नाही, ही आपल्याला भारत सरकारकडनं जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याकडनं ती घ्यावी लागतात. म्हणजे प्रत्येक दुकानदाराकडे जर आपण गेलो दूध घ्यायला, दूधवाल्याकडे गेलो तर 1 लिटर दूध घ्यायचं असेल तर बरोबर तो हे माप मोजूनच तो आपल्याला देतो. किंवा जर तुम्ही पॅन्ट्स पाहिले असतील या पद्धतीने, नाही का, अशा पद्धतीचे तराजू आपण पाहायचो, तिथे बघा 1 kgचा तो या पद्धतीचा जो लोखंडाचा गोळा असतो तिथे लिहिलं असतं 1 kg, तो प्रत्येकाचा सारखा असतो. हा सुद्धा आपल्याला ते अशाच संस्थांकडनं विकत घ्यावा लागतो की त्यामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा डिफरन्स जो येत नाही किंवा येता कामा नये. ओके मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल. त्याचप्रमाणे 1 मीटरचे सुद्धा याच पद्धतीने केले बघा, 2 पॅरलल लाईन्स आहेत, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहेत 1 मीटर हे प्रमाणभूत केलं गेलेलं आहे आणि मग तेच सगळ्या वर्ल्डमध्ये प्रचलित आहे. तेवढं डिस्टन्स कुठेही गेलात 1 मीटर असेल, जपानमध्ये गेलात 1 मीटर, इंडियामध्ये गेला 1 मीटर, 1 मीटरमध्ये ते कुठेही कमी येणार नाही, हाच त्याचा मागचा हेतू असतो. ओके, पुढे. द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय मीन of an accurate device. This time is taken 24 hours. To standard 1 second, 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute to 60 seconds. मित्रांनो, थोडक्यात काय दिलं बघा, आपली पृथ्वी एक जीव आहे, स्वतःभोवती फिरते, नाही का, त्यासाठी तिचा जो वेळ लागतो तो आहे 24 तास. मग त्या 24 तास धरूनच आपला 1 डे जो आहे तो काय केला गेला आहे, स्टँडर्डाईज केला गेला आहे. आता हे तुम्हाला माहीत असायला हवं की 1 आवरमध्ये 60 मिनिट असतात आणि 1 मिनिटमध्ये 60 सेकंड असतात. याप्रमाणे तो प्रमाणित केला गेलेला आहे. ओके मित्रांनो, लेक्चर जास्ती लांबेल त्यामुळे आपण इथे थांबूया. पुढचा भाग 3ऱ्या लेक्चरमध्ये नक्की संपूया. तोपर्यंत मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं
आनंदी राहा. धन्यवाद.